आज मी रिव्ह्यूची सुरुवात एका वाक्याने करणार आहे, ते वाक्य म्हणजे केदार शिंदे इज अ जीनियस. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, केदार शिंदे इज अ जीनियस. मी हे का बोलतोय तर त्यांचाच एक चित्रपट आलाय, आग आग सुनबाई काय म्हणता सासूबाई. या चित्रपटाद्वारे त्यांनी सिद्ध करून दाखवले की चित्रपट कसे बनवायचे हे बरोबर कळतं. आणि या चित्रपटावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रवींद्र आणि आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. आता चित्रपटाचं नाव ऐकून तुम्हाला वाटलं असेल की चित्रपटामध्ये ते सगळं खाष्ट सासू आणि सून, ते सगळे त्यांचे भांडणं वगैरे हे सगळं काही दाखवणार आहे. हो, हे तर दाखवणार आहे, पण हे दाखवण्याची ट्रीटमेंट, जी ट्रीटमेंट तुम्हाला चित्रपटामध्ये बघायला भेटते ना, ती बिलकुल तुम्ही एक्सपेक्ट केलेली नाही. हा चित्रपट फर्स्ट हाफ तरी इतका अनएक्सपेक्टेड गोष्टींनी भरलेला आहे ना, की मला चित्रपट बघताना असं जाणवत होतं की यार, हे मी केदार शिंदेंचा चित्रपट बघतोय आणि तो पण झापूक झुपूक नंतरचा चित्रपट बघतोय. खरंच कमाल आहे. झापूक झुपूक बाबतीत लोकांच्या बऱ्याचशा मिक्स रिॲक्शन होत्या, की काहींना आवडला होता, काहींना नव्हता आवडला. ऑलमोस्ट लोकांना आवडलाच नव्हता, पण मला चित्रपट आवडला होता आणि मी त्या बाबतीत पॉझिटिव्ह रिव्ह्यूसुद्धा दिला होता. म्हणजे हा चित्रपट अगं अगं सासूबाई काय म्हणता सुनबाई, हा चित्रपट तुम्हाला मी सांगतो ना की प्रत्येक मोमेंटला विचार करायला भाग पडेल की चित्रपटामध्ये आता काय दाखवणार आहे. फर्स्ट हाफमध्ये तर अक्षरशः एव्हरी आणि ईच सीनला मी एज ऑफ द सीटवरती होतो. म्हणजे ज्या प्रकारे तो इंटेन्स परफॉर्मन्स आपल्याला चित्रपटामध्ये दिसत होता, तो निर्मिती सावंत यांचा असू द्या, मग तो प्रार्थना बेहरे यांचा असू द्या, दोघांनीही तोड काम केलं आहे. चित्रपटाच्या फर्स्ट हाफमध्ये एक असा सिक्वेन्स दाखवला आहे की तो सिक्वेन्स तुम्हाला, मी खरं सांगतो ना, तुम्हाला जाऊ द्या, पण मी सुद्धा तो एक्सपेक्ट केला नव्हता की हा असा काहीतरी टर्न घेईल. आणि त्यानंतर चित्रपट जो पीक करतो ना, तो शेवटपर्यंत तसाच राहतो. फक्त एवढं की सेकंड हाफमध्ये थोडासा डल जातो चित्रपट, कारण फर्स्ट हाफच एवढा पीक झालेला असतो ना, की त्यामुळे चित्रपटाकडून आपल्याला अपेक्षा असतात की सेकंड हाफमध्ये काय बघायला भेटेल किंवा अजून काय असेल. चित्रपटात तुम्हाला सासू सोनीची भांडणं नक्की दाखवतो, पण त्याची ट्रीटमेंट खरंच वेगळी. कारण बरेचसे सीन असे आहेत ना की ज्यामध्ये दोघींचे इंटरॅक्शन्स किंवा दोघींचं इंटरॅक्शन्स असलेले जे काही सीन्स आहेत, त्यामध्ये दोघींची जी एनर्जी, विशेष करून निर्मिती सावंत यांची जी एनर्जी लागली आहे ना सीनला, तर मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या, पण ते स्पॉइलर होणार, त्यामुळे मला नाही सांगता येते. पण बरेचसे सीन असे आहेत ना की त्यांचा तो प्रेझन्स किंवा त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो तुमच्यावरती हावी व्हायला लागतो. इतका जबरदस्त परफॉर्मन्स चित्रपटामध्ये. काही सीन्स असे आहेत की जे इतके प्रभावीपणे समोर येतात ना की ते तुम्हाला मला शब्द कळत नाही, मला शब्द सुचत नाही ते कशा प्रकारे व्यक्त होऊ, पण ते तुम्हाला ना अक्षरशः हलवून टाकतात. चित्रपटामधले 2-3 सीन मी तुम्हाला नक्की सांगेल जे मला अजूनही डोक्यात बसलेले आहेत. पहिला सीन असा आहे की तिकडे सासू सुनेचं भांडण चालू असतं आणि इकडे गरम पाणी तापवायला ठेवलेलं असतं. पाणी जसं उकळतं ना, त्या प्रकारे उद्रेक इकडे यायला लागतो आणि त्या सगळ्याचा उद्रेक अशा एका टोकावरती जाऊन होतो की जो अनएक्सपेक्टेड होता. आणि चित्रपटासोबत अजून एक सीन आहे, तो म्हणजे आरशाला लागलेली टिकली. हे काही सीन्स असे आहेत ना की जे तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात राहतील चित्रपट बघितल्यानंतर सुद्धा. चित्रपटातल्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, चित्रपटात परफॉर्मन्स हे तोड झालेलं आहे. बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा मी आता थांबायचं नाही, यानंतर जर कुठल्या चित्रपटामध्ये तोड परफॉर्मन्स बघितले असतील तर ते होता हा चित्रपट. चित्रपटात निर्मितीताई सावंत आणि सोबतच प्रार्थना बेहरेंनी जीव की प्राण लावून काम केलेलं आहे आणि ते त्यांच्या स्क्रीन प्रेझेन्समध्ये दिसतं, त्यांच्या प्रत्येक डायलॉग डिलिव्हरीमध्ये दिसतं, त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांनी दाखवलेल्या प्रत्येक इमोशनमध्ये, प्रत्येक एक्सप्रेशनमध्ये ते जाणवतं की त्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे चित्रपटामध्ये. आणि सोबतच मला चित्रपटाच्या दिग्दर्शकांबद्दल बोलायचं, केदार शिंदे. आता झापूक झुपूक सोबत जो काही प्रकार घडला तो खरंच वाईट होता. मला ठीक आहे, बऱ्याच लोकांना आता चित्रपट कसा सब्जेक्टिव्ह आहे की तो कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत. ठीक आहे, एवढं चला ठीक आहे, मान्य करतो गोष्टी, काहीच प्रॉब्लेम नाही. पण कधी ना या गोष्टी फार टोकाला जातात. आणि ठीक आहे, त्यांनी काय विचार करून तो चित्रपट बनवला तो त्यांच्यापर्यंत, मला त्यामध्ये पडायचं नाही. पण त्यांचा प्रयत्न होता, तो त्यांनी केला. आता त्याला बऱ्याच लोकांनी काय नावं दिले त्याबद्दल मला बोलायचं नाही, पण त्यांचा झापूक झुपूक नंतर त्यांनी जी शिकवण घेतली ती शिकवण ही होती की मला फक्त काम करत राहायचं आहे. त्यांनी मेन गोष्ट म्हणजे काय की त्यांनी जास्त स्पष्टीकरण देत बसण्याचा प्रयत्न केला नाही. जे आहे ते आहे आणि अशाच पद्धतीमध्ये मी चित्रपट बनवत असतो आणि ते लोकांना आवडतात आणि ते ग्रॅब करतात किंवा ते बघतात. तशातलाच हा चित्रपट आहे. आणि त्यांनी जे ठरवलं होतं की महाराष्ट्राला परत एकदा एक सुपरहिट चित्रपट द्यायचा, तो त्यांनी दिला आहे.
तर मित्रांनो, हा होता माझा अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि सोबतच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसंच जास्तीत जास्त कमेंट्स करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तात धन्यवाद. काळजी घ्या.